नको, ते पोरगा बघा ना ऐकत नाही. अगं असे हात असं वाटते. चेहऱ्याला भरपूर पिंपल्स पण आले आहेत. इतना तेल बढ़वा रहा. काही गोष्टी आहे ज्या मी. तर इकडे झाला आहे माझा स्वयंपाक. काल मी ब्लॉग स्टॉप केला तर तुम्हाला मी बोलले होते साहिल येणार आहे. तर आता इथून ब्लॉग सुरू होते आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साहिल बघायला भेटणार आहे. तर इकडे दूध गरम होते आणि याच्यामध्ये मी टाकले आहे वेलची पावडर. मी दूध असंच गरम करते कारण की ना मग लाडू दूध पिती ना, मग तिला वास येत नाही दुधाचा. त्याच्यामुळे एकदम थोडीशी पावडर मी टाकत असते. इकडं बनवलं आहे आज बोंबील बघा. हे लाडू आपल्या कोणाला साहिलसाठी बोंबीलची भाजी बनवली. साहिलसाठी ही भाजी बनवली. लाडाच्या पप्पांना बनवली आहे वांग्याची भाजी. प्रत्येक चमचा वेगळा ठेवलेला आहे. मायनावराला चमचा पण चालत नाही. मग त्यांना बनवलं आहे मी वांगी. थोडं गळाले व्हायच्याने चुकी झाली माझ्याकडनं थोडंसं. बटाट्याची आणि वांग्याची भाजी बघा. आणि लाडूसाठी बनवली आहे मी डाळ. इकडं सगळे चमचे वेगळे ठेवावं लागतं मला. इकडं पालक डाळ बनवली आहे लाडूसाठी. आणि दूध गरम होते आपल्या लाडूचं. तसं लाडूला जेवायला घालते. थोडंसं चपाती बारीक करून घेतली. लाडूला असंच खाते होती, काय करणार आता. थोडं बारीक करते अशी, त्याच्यात डाळ मिक्स करते आणि मग तिला खाऊ घालते थोडं भाजी मिक्स करून. खात नाही ती चपाती ना, मग असंच. आता काय ना पोरांच्या पोटामध्ये गेलं पाहिजे, काय करता. चला आता इथून पुढे मी ब्लॉग सुरू करते. लाडूला मी मँगो दिला आहे कापून खायला. ती बसली आपलं खात आवरते. साईडला फोन लावते कुठे पोहोचले आता. थँक्यू. यू वेलकम. स्वतःच थँक्यू, स्वतःच वेलकम. मैंगो आणलं म्हणून मला थैंक यू म्हणती बघा. चला हे मैं आपको ना ये ड्रेस पहनाती हूँ नहा के. ठीक है हाँ सुंदर है ना. चलिए अभी दादा आएगा ना, रेडी हो जाओ आप. हेलो गाइस, मेरा भाई आने वाला है. मैं भी रेडी होने वाली हूँ. रेडी देखो कितनी सुंदर लग रही हूँ. मैं अभी ना शैलादा जब तक आएगा, शैलादा से आने के पहले मैं ना रेडी हो जाती हूँ. तो शैलादा मुझे ऐसे ही देख लेगा नंगा. देखो मैं रेडी हो जाए. देखो अच्छी लग रही हो ना. हाँ. ये मैंने न्यू ड्रेस भी पहना. देखो ये ऐसे ऐसे हिलते. देखो हाँ बहुत अच्छा लग रहा है ये भी बेटा. हिलते. देखो लाडाची केस बघा ना. आता तिचं भांग पडतंय ना. आता थोडंसं चेंज झाली बाबा. कसं दिसत होतं टक्कल आता. हाँ बोल. मैं गंदी लग रही हूँ ना. नहीं अभी अच्छी लग रही है, अभी सुंदर लग रही है. बाल आ गए ना, अभी सेम लग रहा है पप्पा का डुप्लिकेट. सेम पप्पाची डुप्लिकेट आहे. पप्पा तिच्या अशी दिसतात बरं का. समजा फक्त भांग पाडायचा. इकडे बघ लाडू असे दिसत बघा पप्पा. खोल दीजिए दरवाजा, बेल बजा है, खोलिए. पापा कौन है देखिए. या थोडं घराची साफसफाई चालू आहे ना. तर बाथरूम क्लिनिंगसाठी बोलवलं होतं मी यांना. छान यांनी बाथरूम वगैरे दोन्ही पण बाथरूम माझे क्लीन केले आहे. आणि कंबर दुखती ना माझी. थोडंसं मी बेल्ट वगैरे आज लावला आहे, कंटिन्यूस लावला आहे आज दिवसभर. कोण आहे इकडे. पप्पा आले आहे ऑफिसमधून. आ गए ऑफिस से. शैलादा कब आएगा? हाँ आ जाएगा. शैलादा आएगा. मैं आपको दिखाऊं. क्या दिखा रही तकिया. तो इतना पानी में बहुत पानी हो रहा है जी, नहीं बुलाना चाहिए था. स्लिप विलिप ना कर जाए. मैंने बोला था उसको टू व्हीलर नहीं लेके आने के लिए. टू व्हीलर क्यों लेके आ रहा है. इतना तेल बढ़वा रहा है, गाड़ी बैठ जाएगा अभी साला. सब न हर जगह नकली पेट्रोल मिल रहा है. हो गया पॅन्ट. हां नाही आहो ते पाईपच गळत होता. आता आता नाही गळणार. मी केलं तर छान धुतलं तुम्ही बाथरूम. हॅलो कशा आहात तुम्ही. जय महाराष्ट्र. बराच वेळ झाला ब्लॉग सुरू होऊन. आता 5 वाजले आहे. साहिलला बराच वेळा फोन केला मी. तो कुठं पोहोचला काय काहीच माहिती नाही आहे. किती आता कधी येतो काय. ते गाडीवर येतो टू व्हीलरवर. इतकं टेन्शन झालं ना. फोनही उचला ना. व्हिडिओ कॉल केला नाही उचलतच नाही. 4-5 वेळा त्याला मी फोन लावला. फोन उचलत नाही तो. आता बघू वाट बघायची आता काय. सगळी कामं वगैरे आवरले घरातली तर ठीक आहे असो. चला वाट बघते मी आता साहिलची. सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे माझं. त्याचीच वाट बघत बसली आता. कधी येतं काय ना. कारण की आता सकाळी 9-9:30ला निघालेलं आहे घरातून. 5 वाजलेत. अजून त्याचा काही तपास नाही. फोन नाही काय उचलत नाही आहे. पाऊस पाण्याचं त्याला म्हटलं गाडी आणू नको. ते पोरगा बघा ना ऐकत नाही. गाडी घेऊन येतो आहे. किती मोठं टेन्शन झालं गाडीचं. त्याच्यासंग 2-4 मित्र पण आहे.
चला बघू, वाट बघते आता त्याचीच केव्हाची मी. लीजिए साहिलला आएगा तब तक तुम कंप्लीट कीजिए होमवर्क. लाडचा होमवर्क आहे आजचा 5. चला लास्टचं राहिलं आहे. झाला आहे लाडूचा अभ्यास, हे त्यांनी सांगितलं तसं. कलर करायला ते पण झालं आहे लाडूचं. इथे बघा होमवर्क. चला आता काय राहिलं आहे, और एक बाकी है बेटा, और एक लास्ट का. ये जो बॉय है ना, इसे कंप्लीट करना है. बॉय को हाथ निकालना है, शर्ट निकालना है, बस इतना ही. हाँ हाँ होमवर्क आहे लाडूचा. हां अगं बाई हा कोणता हात आहे अगं लाडू टीचरला हसत आला. अगं भूताचा हात लागला, तो भूताचा हात वाटतोय. लाडू या हात आहे. अगं असं नाही काढायचं ग. नाही ग बाई असं नाही ग लाडू. नाखून बना देते हो. नाखून दर खोड पण खोड त्याला. मी शिकवते कसं करायचं. दर नाही आताच मला. नाही बा चुकीचं काढलं खोड त्याला. नाही. अगं टीचर हसाल तुला. हे काय करून आणलं. मुझे काय जाऊ लेके वैसे बुक. मुझे काय जाऊ लेके टीचर बोलली. अगं असे हात नसतात ग. फनी पोर गेली लाडो. बहुत फनी हो. बन गया. लाडो जरी खोड मी तुला बनवून देते. तर किती पाऊस आहे बघा ना. इतकं गार वातावरण झाले. कुठं आहे काय माहिती. साहिल रात्रीचे 11 वाजले. आत्ता साहिल आलाय खाली. चला त्याला घेऊन येते. ये बघा काय नाही एवढे फोटो बिटून बघा. सगळंच आणलं का तू. आणि ते अजून काय तिकीट कशाला आणले फोटो. अजून काय तिकीट काय झालं सगळं हेच करतं मग. एवढं गारठ्याचं. तुझी गाडी देत नाही, मी माझी गाडी घेऊन आलो. इकडे जायचं आपल्याला. आंघोळ कर. गरम पाणी येते काय येतं का. नहीं नहीं नहाएगा. झोपली थी. काय आणले. गुड मॉर्निंग. साहिल दादा ना रात में बहुत लेट आया. मग रात्री काही व्हिडिओज नाही बनवला. आता ही सकाळी सकाळी उठली. विचारते साहिल दादा आया क्या. चालली त्याला बघायला. चल सोया आहे. चलो एक बेल वाजत तिला. बेल उघडायची तिला. लाडू रेडी झाली आहे. आणि आता ती साहिल दादाला उठवती बरं का. जा ती म्हणते मला त्याला भेटूनच जायचं आहे शाळेत. जा उठव. जा ना पलंगावर. ती म्हणे मला त्याला भेटून जायचं आहे शाळेत. चल चल आता स्कूलला जायचं. चला अब मिल लिया ना. अब चलो ना. तिला किती बाई कवाशी रडती. उठव त्याला. मला भेटायचं मला भेटायचं. हाय हाँ रुक जाएगा रुक जाएगा. स्कूल से आएगा तो रुक जाओगे ना. हाँ आहे का व्हिडिओत. थोडं बसते निवांत बोलते. आता सकाळचे 9:30 वाजले. लाडो गेली आहे शाळेत. तिला आत्ताच पोहोच केलं आणि पाऊस आला. इकडे बघा किती पाऊस आहे. दिसणार नाही असं कॅमेऱ्यात पण भरपूर पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चालू आहे. आला तो एकदाचा रात्री 11:30 वाजले त्याला यायला. 11:30 हां 11:30 वाजता आला तो. जेवण वगैरे नाही केलं. म्हटलं मी बिर्याणी खाऊन आलो आहे. मी स्वयंपाक केलेला होता. मी ठेवलं तसंच फ्रीजमध्ये. आणि बघितलं का त्याला थोडंफार दिसलं असेल व्हिडिओमध्ये. आता उठला वगैरे का तो मग व्हिडिओ बनवते. त्याला बघा. त्याची तब्येत बघा कशी झाली आहे. किती काळा पडला आहे. चेहऱ्याला भरपूर पिंपल्स पण आले आहेत. काय करावं मला काही समजत नाही. कसं होईल तो. खूप टेन्शन आहे मला. बघा ना दुसरं काही टेन्शन नाही मला. हेच टेन्शन आहे पोरांचं.
2 पोरांचं काय होईल कसं होईल. मेन टेन्शन ह्यांना कधी समजदारी येईल, समजदारीने कधी वागतील की नाही आपल्याला ही गोष्ट नाही करायची, आपल्याला ज्या नाही का कोणासंग वाद नाही करायचे, काय नाही करायचं. आपण एक मॅच्युरिटी असते ना एका माझ्या नवऱ्यामध्ये कशी मॅच्युरिटी, तशी मॅच्युरिटी यांच्यामध्ये कधी येईल देव जाणो. मॅच्युरिटी नाही आहे अंगात. विराजच्या आहे थोडंफार, पण साहिलकडे थोडंसं मॅच्युरिटी कमी, थोडंसं नाही का अल्लडवाणी वागवतो थोडासा. जाऊ दे तर काय, लहानच म्हणायचं, अजून त्याला समज नाही आहे, लोकांची समज नाही त्याला अजून नाही का. मॅच्युरिटी तेव्हा वेळ गेलेली असते आपण म्हणतो ना, तसं होतं. बऱ्याच लोकांबरोबर असं होतं, काही कमी वयामध्ये नाही का काही गोष्टी समजत नाही. मग जेव्हा आपल्याला समजायला लागतं तेव्हा आपलं वय निघून गेलेलं असतं, असं होतं. हे एक अनुभव सांगते तुम्हाला मी काही गोष्टींचा. तर ठीक आहे, चला आता आवरते. लाडूला पाठवलं, त्याला सांगून गेले साहिलला मी शाळेतनं येते, तू जाऊ नको कुठं. तर म्हणलं ठीक आहे. तर चला ह्या व्हिडिओमध्ये लाडू आली का तोपर्यंत आवरून वगैरे मग मी व्हिडिओ शूट कराल. ठीक आहे, चला. साहिल उठला आहे, आंघोळ वगैरे केली त्याने आणि आता तो निघाला आहे. तो रात्री येताना त्याच्या एका मित्राला घेऊन आला होता, तर त्याने त्याला कुठेतरी रूम घेऊन ठेवला आहे. कारण की मी त्याला म्हणलो होतं की घरापर्यंत एकही मित्र नाही आला पाहिजे. तर त्या मित्राला चालला आहे आता बसने बसून द्यायला. तो आले आहे स्कूलमधून आता. मम्मी कितने मंगाया? साहिल दादा लेके आए थे आपके लिए मंगाया था कि एक? 3 तीन 3 लेके आए आपके लिए. वाइट कलर का 2 है और एक ये है, पता नहीं क्या है, देखो सैंडविच और बोल दूसरा क्या है? चॉकलेट लेके आए थे. ले और दूसरा क्या है? दूसरा भी यही है, प्लेट में खाओ. वाह, कैसा है? बहुत टेस्टी है. लाईट आ रही ना आँख में. आता लाडूचं जेवण झालं, आता लाडू थोडंसं आराम करणार, झोपणार आहे ती. कारण की स्कूलला सकाळी सकाळी उठवावं लागतं. मग नंतर साहिल दादा येईल ना, तो थोडंसं बाहेर गेलेला आहे. तो आला का मग लाडूला त्याच्याशी समज खेळायचं आहे. किती आनंद आला तिला. दादा को दाते का ना सही दादा. हाँ ठीक है, अभी आप सो जाइए, चलिए फिर अपन ना